इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आणि आज 23 जुलै भारतीय प्रसारण दिन, त्यानिमित्तानं आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्ताने प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोनकर यांच्याशी रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आज आपल्या स्टुडिओमध्ये अनिकेत कोनकर आलेले आहेत, जे प्रसारमाध्यमात कार्यरत आहेत. आपण सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊया. अनिकेतजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. सर्वांना नमस्कार. मी 2008 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला 2008 ते 2018 अशी 10 वर्ष मी पुण्यामध्ये होतो. महत्त्वाच्या दैनिकांमध्ये मी तिथे काम केलं आणि त्याच वेळेला आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागामध्ये काम करण्याची ही संधी मला मिळाली. आणि त्याच्यामुळे दररोज सकाळी जे प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होतं तर ते लहानपणापासून मी ऐकत होतो, पण ते स्वतः सादरीकरण करण्याची संधीही मला मिळाली, या निमित्तानं मिळाली. आणि दूरदर्शनसाठी काही कृषीविषयक कार्यक्रम लिहिण्याची संधीही मला मिळाली पुण्यात असताना. त्यानंतर 2018 साली मी रत्नागिरीमध्ये परत आलो आणि त्यानंतर मी डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषेतली पुस्तकंही मी संपादित केलेली आहेत. त्याच्यामुळे संपादन आणि पत्रकारिता या क्षेत्रात मी गेली इतके वर्ष कार्यरत आहात. त्याचबरोबर आकाशवाणीसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून पण आपण कार्यरत आहात. हो 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 गेली 3 वर्ष आकाशवाणीचा रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही मी कार्यरत आहे. बरोबर. त्यामुळे या आजच्या प्रसारण दिनाच्या निमित्तानं आपण मराठी भाषेचा योग्य वापर आणि प्रसारमाध्यमात त्याचं कसं महत्त्व आहे ह्याविषयी आपण श्रोत्यांना सांगणार आहोत. तर स्वागत झालं आहे, परिचय झाला आहे. आता आजच्या विषयाकडे आपण वळूया. आपल्या देशात रेडिओ प्रसारण सुरू होऊन आज 99 वर्ष झाली. प्रसारणाच्या आजच्या काळात वाढलेला व्याप आणि झालेला विस्तारही फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्यावरती भाषिक जबाबदारीही वाढलेली आहे. तर या निमित्तानं हा सगळा जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगाल आपण? त्याबद्दल असं सांगता येईल की आकाशवाणी हे आपल्या देशातलं अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिल्यांदी सुरू झालेलं माध्यम आहे आणि सर्वांपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचणारं ते माध्यम आहे. 23 जुलै 1927 या दिवशी भारतात पहिल्यांदी रेडिओचं प्रसारण झालं आणि 1936 साली ती कंपनी सरकारने घेतली. खाजगी कंपनी होती आधी, आणि त्यानंतर 9 वर्षांनी तिचं आकाशवाणी असं नामकरण करण्यात आलं. आणि या आकाशवाणीचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे आणि ते ब्रीदवाक्य पहिल्या दिवसापासून आकाशवाणी जपते आहे. श्रोत्यांना माहिती देणं, त्यांना शिक्षित करणं, मनोरंजन करणं हे आपलं कार्यक्षेत्र आकाशवाणीने ठरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती पुरेपूर कार्यरत आहे आणि हे काम निरंतर सुरू आहे. म्हणजे दररोज पहाटे जे प्रसारण सुरू होतं ते रात्रीच्या उशिराच्या प्रसारण सभेपर्यंत ते सुरू असतं आणि देशाचं 92% भौगोलिक क्षेत्र आणि जवळपास 99% लोकसंख्येपर्यंत आकाशवाणी पोहोचते असं म्हणतात. त्याच्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी विविधता आपल्या देशात जी आहे त्या सगळ्या विविधतेपर्यंत पोहोचणाऱ्या क्षेत्रावर आकाशवाणीचं प्रसारण होतं. शिवाय 23 भाषा आणि 175 बोली याच्यामध्ये हे प्रसारण होतं आकाशवाणीचं. आणि ह्या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सहज सोप्या भाषेचा वापर, किंवा आपण नेहमी जसं बोलतो, घरात बोलतो तशा पद्धतीचं कोणालाही सहज समजेल अशा भाषेचा वापर. म्हणजे त्याच्यामागचा उद्देश असा असतो की अगदी किमान शैक्षणिक पातळी असेल अशा श्रोत्यालाही सहज कोणतेही त्यातले शब्द समजावेत अशी ती भाषा असते. अशी ती भाषा असते. आणि काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. आता 99 वर्ष झाली आकाशवाणीला, पण
99 वर्षांमध्ये हा काळ खूप मोठा आहे, पण ह्या काळात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे गेल्या 25-30 वर्षात झालेले आहेत. आणि पूर्वीचा अगदी आपण बदल लक्षात घेतलं तर पूर्वी फक्त आकाशवाणी होती, नंतर दूरदर्शन आलं, मग खाजगी दूरचित्रवाहिन्या आल्या, वृत्तपत्र तर पहिल्यापासून होतीच, पण इंटरनेटची क्रांती जी काही झाली त्याच्यानंतर हे सगळं चित्र, प्रसारणाचं चित्र बदलत गेलं. आणि मुद्रित माध्यमांना कदाचित प्रसारण म्हणत नाहीत, प्रकाशन म्हणतात, पण त्यांचा हेतू किंवा कार्य तेच आहे, प्रसारण, माहितीचं प्रसारण हेच त्यांचं कार्य आहे. तर हे सगळं गेल्या काही वर्षांपूर्वी समाज माध्यमांची जेव्हा क्रांती झाली आणि ती आपण क्रांती अनुभवतो आहोत, आपण स्वतः फक्त साक्षीदार नव्हे तर आपण त्या क्रांतीत सहभागीच आहोत. सहभागी झालो. प्रत्येक जणच, म्हणजे कारण ज्याच्या हातात मोबाईल आहे तो आज समाज माध्यम वापरतोच आहे, कुठलं ना कुठलं तरी. प्रत्येकाची आवड वेगळी असेल, त्यानुसार वेगवेगळा वापर असेल, पण प्रत्येकजण वापर करतोच आहे. त्याच्यामुळे आव्हानात्मक काळ असं याला म्हणता येईल, अशा अर्थाने की माहितीचं प्रसारण करणं हे खूप काही अवघड राहिलेलं नाही आताच्या काळात. अवघड म्हणण्यापेक्षा खूपच सोपं झालंय. कोणीही करू शकतो. म्हणजे पूर्वी टी व्हीच फक्त थेट प्रसारण करू शकत होते, आता कोणी मोबाईल ज्याच्या हातात आहे आणि इंटरनेट त्याला आहे तर ते कोणीही थेट प्रसारण करू शकतं त्या पद्धतीने. पण ह्याचबरोबर असं झालेलं आहे की प्रत्येक माणूस, देशाचा प्रत्येक नागरिक हा फक्त श्रोता राहिलेला नाही किंवा माहिती स्वीकारण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो स्वतःही माहितीचा स्रोत आहे, माहितीचा प्रसारक आहे. म्हणजे कोणी आपल्या परिसरात घडलेल्या घटनेची माहिती देतं, तर कधी कोणी आपल्या भावविश्वाशी संबंधित असलेली कुठे घटना दूर घडलेली जरी असली तरी त्याच्यावर कोणी व्यक्त होतं. म्हणजे काही वेळेला तो बातमीदार बनतो, काही वेळेला प्रतिक्रिया व्यक्त करणारा एक माणूस होतो, किंवा उद्विग्नता त्याची व्यक्त होते, किंवा आनंद व्यक्त होतो. या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रसारणाची भूमिका महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळे हे फक्त प्रत्येकजण माहितीचा प्रसारक झाल्यामुळे प्रसारणातली भाषा योग्य वापरावी ह्याचं बंधन फक्त संस्थेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही कुठल्या. म्हणजे फक्त दूरदर्शनमध्ये भाषेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे, किंवा फक्त वृत्तपत्रांमध्ये भाषेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे, फक्त आकाशवाणीत वापर झाला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने भाषेचा वापर करायला हवा, असा आजचा काळ सांगतो. आणि भाषा ही वापरातूनच समृद्ध होते. त्याच्यामुळे योग्य भाषेचा वापर करण्याची प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. नक्कीच. खूप छान. तुम्ही खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना दिलीत. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती देखील आहे. त्यानिमित्तानं त्यांचा भाषा विचार जाणून घेणं हे आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने औचित्याचं ठरेल. तर त्याविषयी माहिती सांगा. आता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव आपल्या प्रत्येकाला शालेय जीवनापासूनच माहिती असतं. ते भारतीय असंतोषाचे जनक होते. आपल्या रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, आपल्याला त्यांचा अभिमान आहे आणि हे आहेच. पण त्या व्यतिरिक्त त्यांनी लेखक म्हणून, पत्रकार म्हणून बरंच कार्य केलेलं आहे, हेही आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही अनेक विचार त्यावेळेला मांडलेले होते. आता या निमित्ताने मी जेव्हा काही संदर्भ शोधले तेव्हा त्यांच्या भाषा विचारासंदर्भात काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या, तर त्या मी इथे सांगू इच्छितो. की राष्ट्राच्या उत्कर्षाला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात त्याबद्दल लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. त्याच्यात स्वभाषेची अभिवृद्धी या बाबीचाही समावेश होता. आणि मराठी भाषेची लेखन पद्धती या विषयावर त्यांनी 4 लेख लिहिले होते. आणि त्यांनी काय म्हटलं होतं या संदर्भात, की भाषा आणि संस्कृतीचं नातं अतूट असतं. भाषा म्हणजे माणसाला मातृसंस्कृतीशी जोडणारी नाळ असते. सुदृढ संस्कृतीशिवाय कुठल्याही भाषेचा परिपोष होऊ शकत नाही. भाषा हे संस्कृतीच्या अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं वाहन असतं. तिच्याद्वारे ती इतर संस्कृतींशी देवाणघेवाण करून स्वतः संपन्न होत असते. यामुळेच संस्कृती जाणून घेतल्याशिवाय भाषा समजत नाही, आणि भाषा नष्ट झाली तर संस्कृतीचाही ऱ्हास होतो. समाजाचा व्यवहार, समाजाचा विचार, समाजाचा व्याप आणि समाजाची भाषा यांच्यामधला संबंध इतका निकट आणि नित्य आहे की एकाचं प्रतिबिंब दुसऱ्यात उमटल्याशिवाय कधीही राहत नाही, असं टिळकाने म्हणून ठेवलं आहे. म्हणून ते असं म्हणतात की ह्याच्यापैकी एकाही गोष्टीचा क्षय झाला तर दुसऱ्याचा क्षय होतो, असा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि केसरी हे त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर मला असाही एक संदर्भ सापडला की त्यांच्या केसरी या वृत्तपत्राने जवळपास 6,000 नवे शब्द मराठी भाषेला दिले.
म्हणजे आपण भाषेची अभिवृद्धी केली पाहिजे असं नुसतं ते सांगत राहिले नाहीत, कृतीतून तर पण कृतीतून त्यांनी पण ते दाखवलंय. आणि ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे संदर्भ ऑनलाईन वेगवेगळ्या मूळ पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत, ते जिज्ञासू व्यक्ती वाचू शकतात. इथे फक्त या संदर्भाने जेवढं आवश्यक आहे तेवढं मी सांगितलं. हो, छान. आजच्या काळात मराठी भाषेचा योग्य वापरापुढे असलेली आव्हानं या निमित्तानं आपण चर्चा करूया. त्याविषयी आपण काय सांगाल? त्याआधी मी एक सावरकरांची भाषाशुद्धी याबद्दलही मी सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही रत्नागिरी ही कर्मभूमी आहे. निश्चित. तर हा अधिक जवळचा संदर्भ. पण सावरकर हे काय रत्नागिरीपुरते किंवा एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते, ते आपल्या देशासाठीच त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. तर त्या कार्यामध्ये भाषाशुद्धी चळवळ त्यांनी राबवली हेही आपण ऐकलेलं असतं. तर त्यासाठीचं काम त्यांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतानाच सुरू केलेलं होतं. आणि अगदी त्यांच्या चळवळीचं नेमकं सूत्र जर सांगायचं झालं तर स्वभाषेत चांगले आणि अर्थपूर्ण शब्द असताना परदेशी भाषेतल्या शब्दांचा वापर करू नये, एवढंच त्याचं सूत्र होतं. आणि हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. ते आजही ते लागू पडण्यासारखं आहे. कसं ते आपण या मुलाखतीच्या पुढच्या भागात आपली त्याच्यावर चर्चा होईलच. पण सावरकरांनी असंही सांगितलं होतं की आवश्यकतेनुसार देशी भाषा भगिनी आहेत आपल्या, म्हणजे इतर भाषा, त्याच्यामधून शब्द घेण्याचा, किंवा अगदीच कमी पडलं तर संस्कृत आपल्या पाठीशी आहेच उभी. संस्कृत ही देववाणी आहे आणि आपल्या सगळ्या भाषांची जननी आहे असंही आपण म्हणतो. तर संस्कृतवरून शब्द तयार करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. कारण अर्थांचे सूक्ष्म भेदाभेद, असं सावरकर म्हणतात की अर्थांचे सूक्ष्म भेदाभेद लक्षात घेऊन शब्द तयार करण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या क्षमतेचा वापर करून मराठीत शब्दनिर्मिती करावी असा त्यांचा विचार होता. आणि तेही मगाशी जसं टिळकांविषयी आपण बोललो तसंच सावरकरांनीही अनेक शब्द मराठी भाषेला दिलेले आहेत. तर त्यांनी स्वतः जे शब्द दिलेत त्याचे सांगता येतील काही उदाहरणं, की महापौर, मेयरला महापौर हा शब्द, किंवा नंबरला क्रमांक, हे सावरकरांनी प्रचलित केलेले शब्द आहेत. तारीखला दिनांक, हो, शहीद म्हणजे मार्टीर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, हुतात्मा हा शब्द त्यांनी आपल्याला दिला, दूरध्वनी, असे कितीतरी शब्द त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे याची यादी मोठी आहे. किंवा आता चित्रपट माध्यम हे त्यावेळेला, तसं आता चित्रपटांची जेवढी प्रगती झाली आहे तेवढं अर्थातच त्यावेळेला ते नव्हतं, पण तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम होतं हे ओळखून त्यांनी चित्रपटांच्या संदर्भात जे काही इंग्रजी शब्द वापरले जातात त्यांना अनेक प्रतिशब्द त्यांनी दिलेले आहेत सावरकरांनी. म्हणजे इंटरव्हलसाठी मध्यांतर, किंवा स्टुडिओसाठी कलागृह किंवा कला मंदिर. त्याच्यानंतर ट्रेलर आपण आज म्हणतो, ट्रेलर, ह्या चित्रपटाचा ट्रेलर आला म्हणतो तर ट्रेलरसाठी परिचयपट असा त्यांनी शब्द केलेला आहे. किंवा रील हा शब्द आज आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असतो, पण त्यांनी न्यूज रीलसाठी वृत्तपट असा शब्द त्यावेळेला सुचवून ठेवलेला आहे. आउटडोर शूटिंग, त्याच्यासाठी बाह्यचित्रण, असे अनेक शब्द आहेत. म्हणजे ह्याचं त्यांच्या भाषाशुद्धी चळवळ ह्या पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ आपल्याला अनेक सापडतील. आणि ह्यापूर्वीही म्हणजे अनेकदा त्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे पहिला, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा दिलेला आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला होता का, तर त्यावेळेला अरबी आणि फारसी शब्दांचा वापर जास्त होत होता त्या राजवटी असल्यामुळे. तो कमी व्हावा म्हणून आपल्याला शब्द तयार करण्यासाठी म्हणून पंडित हणमंते यांच्याकडून त्यांनी राज्यव्यवहार कोश करून घेतलेला होता. ह्याचा उल्लेखही सावरकर करतात, म्हणण्यापेक्षा त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी असं सावरकर म्हणतात आपल्या भूमिकेमध्ये. बरोबर. आणि आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं, म्हणजे आता आपण जुन्या काळातलं जर बोलतोच आहोत, तर बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी एक कोशमंडळ स्थापन केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ना इंग्रजी, गुजराती, मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, हिंदी आणि बंगाली अशा 8 भाषांमधला समान शब्द सांगणारा कोश तयार केलेला होता. आता श्री सयाजी शासन शब्दतरू असं त्याचं नाव होतं. म्हणजे किती महत्त्वाचं, म्हणजे जर शासन व्यवस्थेने, सरकारी यंत्रणेने जर ठरवलं तर ती भाषेसाठी काय करू शकते ह्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. बरोबर. म्हणजे आपण नुसते कोरडे गोडवे गाण्यापेक्षा असं काहीतरी ठोस काहीतरी जर करू शकलो, म्हणजे मी हे फक्त सरकारवर सोडत नाही आहे, सरकारची जबाबदारी आहे तशी सगळ्यात जास्त जबाबदारी नागरिकांची आहे. पण आपण असं म्हणतो की सरकारी यंत्रणेकडून काही होत नाही किंवा करणं शक्य नसतं, त्याला काही मर्यादा असतात. पण आताच्या काळात जर आपण लक्षात घेतलं तर आताच्या काळात साधनं खूप उपलब्ध आहेत. त्या मानाने त्यावेळेला साधनं कमी असूनही हे जर मोठे प्रयत्न झाले असतील तर आता तर आपल्याला आणखीन संधी आहे. आणि जाता जाता एक फक्त नाव सांगतो की बहुभाषा कोविद डॉक्टर रघुवीर यांनी केलेला शब्दकोशही
अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे सगळे भाषेसाठीचे जे प्रयत्न आहेत ना, हे आपण प्रेरणा घेतली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मला एक मुद्दा इथे चर्चा करावा असं वाटतो, तो म्हणजे आजच्या काळात मराठी भाषेच्या योग्य वापरापुढे असलेली आव्हानं कोणती आहेत त्याविषयी आपण श्रोत्यांना सांगूया. मगाशी आपण जशी सुरुवातीला चर्चा केली त्याप्रमाणे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जे काही आहे ते हिंदीचा आणि इंग्रजीचा प्रभाव हे आत्ताच्या काळातलं मुख्य आव्हान आहे, महत्त्वाचं आव्हान आहे. हां, कारण म्हणजे जर आपण जुना आत्ताचं जे काही थोड्या इतिहासाची चर्चा केली थोडीशी, त्याच्यामध्येही जरी आपण विस्ताराने पाहिलं तर त्याचंही मूळ कारण त्यावेळेला इतर भाषांचा असलेला पगडा किंवा इतर भाषांच्या प्रभावाचं असलेलं आव्हान हेच त्यावेळेला महत्त्वाचं वाटलं, म्हणून त्या वेळच्या शुद्धीकरणाची चळवळ सुरू झाली. तर आत्ताही तेच परत एकदा आलेलं आहे, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते तसं आत्ताही तेच आव्हान झालेलं आहे. तर का हे आताच्या काळातलं, कारण इंग्रजीचा सगळीकडे अनिवार्य झालेला वापर, म्हणजे माझं कुठल्याही भाषेबद्दल द्वेष असण्याचं काही कारण नाही, सगळ्या भाषा ह्या आवश्यकच आहेत. इंग्रजी भाषा तर वाघिणीचं दूध म्हटलं जातं, जगाकडे पाहण्याची खिडकी म्हटलं जातं, त्याच्यामुळे ह्या भाषा आवश्यक नक्कीच आहेत. पण आपल्या भाषेचा वापर करताना जिथे आपल्या भाषेत समर्थ शब्द आहेत तर ते सोडून आपण दुसरे शब्द वापरण्याचा अट्टहास नको, एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय होतं, शुद्ध भाषा वापरावी असं जर म्हटलं, विधान केलं, तर आजच्या समाज माध्यमांच्या काळात त्याला काय होतं की त्याला राजकीय वळण दिलं जातं किंवा काहीतरी वेगळे संदर्भ जोडले जातात की शुद्ध भाषा म्हणजे अमुक एका वर्गाची भाषा किंवा अमुक गटाची भाषा, असं त्याला काहीतरी म्हटलं जातं. पण ह्यात अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे, शुद्ध भाषा म्हणजे प्रमाण भाषा असं. तर त्याच्यामध्ये आपण जी भाषा बोलतोय किंवा जी भाषा लिहितोय त्या भाषेतल्याच अर्थपूर्ण शब्दांचा वापर नेमकेपणाने करणं हे त्याच्यात अभिप्रेत असतं. आणि जेव्हा आपण काय म्हणतो की प्रमाण भाषा असली तर प्रमाण भाषेला नियम लावावेच लागतात, कारण ती भाषा ही त्या भाषेचा वापर होत असलेल्या सगळ्या प्रदेशांमधल्या भाषांचा एक समुच्चय असते. म्हणजे मालवणी बोली आणि अहिराणी बोली, वऱ्हाडी बोली आणि झाडी बोली. आता ह्या झाडी बोलीतलं एखादं जर बातमीपत्र प्रसारित केलं तर ते मालवणातल्या माणसाला कळणार नाही, वऱ्हाडी भाषेतलं केलं तर ते झाडी बोली असलेल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रमाण भाषा म्हणजे महाराष्ट्राची प्रमाण भाषा तर कुठली, मराठी. मग मराठी प्रमाण भाषा जर केली तर ती आपण बोलतो हे त्यावेळेपुरतं त्या दोन माणसांमधलं किंवा कार्यक्रम असेल तर त्या जे काय उपस्थित असलेले श्रोते असतील त्यांच्यापुरता मर्यादित राहतो तो भाग. पण लिखित भाषा किंवा प्रसारित भाषा असेल तर ती आजच्या काळात तर ती जतन राहतेच, म्हणजे रेकॉर्डिंग म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, या माध्यमातून ती जतन राहणार आहे पुढे. म्हणजे अजून 50 वर्षांनी समजा कोणी काढून संदर्भ शोधला तर त्यावेळेला आपली भाषा प्रमाण भाषा जर नसेल तर त्यावेळेला त्याचा नेमका अर्थच कळणार नाही, ह्या आज नेमका आपण काय म्हणतोय. बरोबर. त्याच्यामुळे हे आव्हान आजच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे की हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव. आणि त्यात आणखीन एक दुसरी गोष्ट असं एक म्हटलं जातं की भाषा प्रवाही असली तरच समृद्ध होते ना, असं कोणी म्हणतं आणि बरोबरच आहे ते. भाषा प्रवाही असली तर समृद्ध होतेच, पण विनाकारण दुसऱ्या भाषेतले शब्द जर घेत गेलो तर मूळ भाषेचं अस्तित्वच उरणार नाही. आणि काय होतं, अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला अलीकडेच मिळाला आणि त्याच्यामध्ये प्राचीनता ही तर गोष्ट आहेच आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून किंवा त्याच्याही आधीपासून अनेक खूप मोठे संदर्भ आहेत. त्याच्यासाठी सगळ्या संशोधकांनी प्रयत्न करून ते पुरावे सादर करून अभिजात भाषा हा दर्जा आपल्याला मिळाला. त्याच्यामध्ये प्राचीनता ह्या निकषाबरोबरच स्वयंभूपण, त्या भाषेचं स्वयंभूपण हा सुद्धा एक निकष असतो. कारण अस्सल त्या भाषेत झालेली किती साहित्य निर्मिती आहे त्या भाषेमध्ये, हा निकष जर अभिजात भाषेसाठी लावला जात असेल तर इथून पुढच्या काळात, म्हणजे जर समजा आज आपण शब्दांची सरमिसळ त्याच्यामध्ये केली अनेक भाषांची विनाकारण, जे आता बसला आपण दुसरं काही म्हणू शकणार नाही कदाचित, किंवा म्हटलं तर ते खूप अट्टहासाने आपण काहीतरी म्हणतोय होईल. पण जिथे योग्य शब्द योजणं आवश्यक आहे, शक्य आहे, तिथे जर केले नाहीत तर आणखीन 100 वर्षांनी ते अभिजात भाषेचा दर्जा कसा राहील ह्याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं. बरोबर. खूप छान तुम्ही माहिती सांगितलीत. आता मला याच्या संदर्भातली काही उदाहरणं, म्हणजे जे हमखास चुकीचा वापर केला जातो आपण बोली भाषेमध्ये, तर त्याची काही उदाहरणं या निमित्तानं सांगता येतील का? हां, उदाहरणं आपल्याला बरीच सांगता येतील. कारण याच्यामध्ये काय होतं की सध्याच्या काळामध्ये समाज माध्यमं, आत्ता जसं म्हटलं तसं की प्रत्येकजणच माहिती प्रत्येकाला पटकन प्रसारित करायची असते आणि
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की पत्रकारिता म्हणजे लिटरेचर इन हरी. म्हणजे पण ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते लिटरेचर असतं, म्हणजे साहित्याला संदर्भमूल्य असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जर प्रत्येकजणच जर आजच्या काळात समाज माध्यमामुळे पत्रकार झालेला असेल तर त्या साहित्यालाही संदर्भमूल्य आहे हे त्याने कुठेतरी लक्षात ठेवायला हवं. आणि त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल की कार्यक्रम संपन्न झाला असं सर्रास सगळीकडे म्हटलं जातं आजच्या काळामध्ये. पण कार्यक्रम संपन्न झाला म्हणजे एखादा कार्यक्रम संपला असं त्याचा अर्थ नव्हे, तर हिंदीमध्ये संपन्न हुआ या शब्दाचं ते संपन्न झाला असं मराठीत केलेलं आहे. आणि ते आपण इतकं प्रचलित झालंय की ते आता संपन्न झाला असं जर वापरलं नाही तर आपण काहीतरी चूक केली असं वाटतं. पण तो कार्यक्रम संपन्न झाल्यापेक्षा कार्यक्रम साजरा झाला, सोहळा साजरा झाला अशा पद्धतीने आपण वापरणं, शब्दरचना करणं योग्य आहे. संपन्न झाला, संपन्न या शब्दाचा अर्थ आहे समृद्ध होणं किंवा श्रीमंत होणं. मराठी भाषा संपन्न आहे, अमुक व्यक्ती संपन्न आहे असं आपण म्हणतो. संपन्न त्या अर्थाने शब्द तो आहे, तो आपण मूळ अर्थ त्याचा विसरलोच आहोत जवळपास. बरोबर. आणि आणखीन महत्त्वाचा एक शब्द सांगता येईल म्हणजे सूत्रसंचलन असं म्हटलं जातं, पण ते सूत्रसंचालन असतं. आणि एखादी संस्था असते ती संचलित नसते. मगाशी आपण सावरकरांनी जे शब्द दिले ते असं म्हटलं तर त्याच्यामध्ये इंटरवलसाठी मध्यांतर, तर ते मध्यंतर असं म्हटलं जातं, पण तो प्रत्यक्ष शब्द मध्यांतर असा असायला हवा. प्रत्येकाने आपण कोश काढून त्याच मागचा नियम जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर कारवाई आणि कार्यवाही ह्याच्यामध्ये हमखास गोंधळ केला जातो. कारवाई म्हणजे एखादी उपाययोजना असते किंवा एखाद्या विरुद्ध म्हणजे एखाद्याने काहीतरी दंडात्मक केलेलं असेल, म्हणजे शिक्षा करण्यासारखं काहीतरी केलेलं असेल तर त्याच्यावर जे काही करतात ती कारवाई. आणि कार्यवाही म्हणजे ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजे कार्यवाही. आता आणखीन खुलासा हा शब्द हल्ली कुठेही कोणीही वापरतं, पण खुलासा म्हणजे स्पष्टीकरण हा त्याचा शब्द आहे. किंवा समारंभासाठी समारोह हा शब्द वापरला जातो मराठीत, पण समारंभ हा शब्द आहे आपल्याकडे. आत्ता वारीचे दिवस आहेत तर त्याच्यातलं एक महत्त्वाचं त्या निमित्ताने सांगण्यासारखं आहे की आपण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं पसायदान नेहमी म्हणतो, त्याच्यात हमखास एक चूक केली जाते, ते म्हणजे दुरितांचे तिमिर जावो असं म्हटलं जातं. ते दुरिताचे तिमिर जावो असं आहे, कारण दुरित याचा अर्थ पाप असा आहे. जगातलं पापाचा अंधकार दूर व्हावा असं त्यांनी मागणं मागितलेलं आहे. दुरित म्हणजे कोणी वाईट व्यक्ती असा तिथे अर्थ नाही आहे किंवा त्याचं अनेक वचन होत नाही. दुरित म्हणजे पाप, दुरिताचे तिमिर जावो असा अशी ती शब्दरचना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे दिवस आलेले आहेत, प्रत्येकजण त्याचा वापर करतो आहे, चांगलीच गोष्ट आहे. ती कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची जी यंत्रणा जी काही असेल ती आपण शब्दांचा वापर कसा करतो ह्याच्यावरून ती स्वतः शिकते. म्हणजे आपणच जर शब्द चुकीचे वापरले तर ती यंत्रणा चुकीची शिकत जाणार आहे आणि पुढे तेच बरोबर असं म्हणून आपल्याला ते दाखवणार आहे. त्याच्यामुळे संदर्भ शोधताना सुद्धा आपण शब्दकोशांमधले संदर्भ शोधले पाहिजेत. भारतीय प्रसारण दिन आणि त्यानिमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयीची आत्ता आपण चर्चा केली. चर्चेचा समारोप करताना मला असं सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेलं असं आपण काय श्रोत्यांना सांगू शकू. आपण मगाशी चर्चेमध्ये भाषाशुद्धी चळवळ किंवा या संदर्भातल्या काही गोष्टींबद्दल बोललो, तर माधव जुलियन या कवींनी सुद्धा भाषाशुद्धीसाठी प्रयत्न केलेले होते. तर त्यांच्या 4 ओळी मी समारोपाच्या वेळेला वाचून दाखवतो. मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, बसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी. जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. खूप छान. म्हणजे हा संदर्भ इतका चपकलपणे आजच्या कार्यक्रमासाठी लागू आहे की त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आजही ते तंतोतंत पटतं आणि हेच प्रत्येक भाषेचं वैशिष्ट्य असायला हवं. आणि आज या निमित्तानं ही आपण जी चर्चा केली ती त्यासाठीच आवश्यक होती की जेणेकरून ज्या श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम पोचतोय त्यांनीसुद्धा आता या निमित्तानं विचारपूर्वक काही जे शब्द आहेत ते टाळून योग्य शब्द जर वापरले तर ते पुढे प्रचलित होतील आणि त्यातून भाषेची समृद्धी पण लक्षात येईल. आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती या निमित्तानं दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.